वळत पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा खतखत व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवर काल रात्री बैठक झाली. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, अजित पवार यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे एक महत्त्वाचं म्हणजे सेनेच्या वर्धापन दिनी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता आहे. ऋतुजा, या सगळ्या संदर्भात काल आपण जर बघितलं तर म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा परवा पार पडतोय मुंबईमध्ये आणि या अनुषंगाने त्याच्या नियोजनाची बैठक काल एकनाथ शिंदेच्या मुक्तागिरी या बंगल्यावर पार पडली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांच्या निधी वाटपाबद्दल शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना आश्वस्त केलं की कुठल्याही मंत्र्याला किंवा कुठल्याही आमदाराला येत्या काळात निधी कमी पडू देणार नाही. आमदारांचं मंत्र्यांचं तेच म्हणणं होतं की जर येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरं जायचं असेल तर आपल्याकडे भरघोस निधीची तरतूद असणं गरजेचं आहे. लोकांना विकास कामं दाखवणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. परवाच्या दिवशी जो वर्धापन दिन सोहळा होतोय शिवसेनेचा, हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत महत्वाचा आहे कारण येत्या महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचा हा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या अनुषंगानं काही वेगळी ताकद शिवसेनेला दाखवायची आहे. त्यामुळं ठाकरे गटाचा मोठा नेता किंवा मोठ्या नेत्यांचे प्रवेश देखील त्या दिवशी करून घेतले जाणार आहे. मात्र ते नेमके नेते कोण असतील हे अजूनही गुलदस्त्यात आहे आणि याचं चित्र 19 तारखेला स्पष्ट होईल. ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.